महाटेटची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी शिक्षकांचं मराठी वर्गामध्ये खूप खूप स्वागत. आज आपण मानसशास्त्रातला एक असा जबरदस्त सिद्धांत समजून घेणार आहोत जो तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला कायमचा बदलून टाकू शकतो. चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच सुरू करूया. चला, आजची सुरुवात कुठल्या सिद्धांताने नाही तर एका रहस्याने करूया. फक्त कल्पना करा, तुमच्या समोर एक बॉक्स आहे, एक पूर्णपणे बंद पेटी, आणि त्या बॉक्सच्या आत आहे एक उंदीर. त्याला बाहेर पडायला कुठलाही मार्ग नाहीये. तो पूर्णपणे अडकला आहे आणि साहजिकच थोडा घाबरलेलाही आहे. आणि त्या बॉक्सच्या एका कोपऱ्यात फक्त एकच लिव्हर आहे, एक छोटीशी कळ जी सहज दाबली जाऊ शकते. एक अगदी साधी कृती, पण याच कृतीने शिकण्याच्या प्रक्रियेबद्दलची आपली समज कायमची बदलली. काय वाटतं, तो लिव्हर दाबल्यावर काय होईल? हा साधा वाटणारा प्रश्न आपल्या आजच्या संपूर्ण विषयाची गुरुकिल्ली आहे. तर ह्या सगळ्या प्रयोगामागे जे मास्टरमाइंड होते ते म्हणजे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ B.F. स्किनर. त्यांनी ह्याच बॉक्सचा वापर केला जो आता स्किनर बॉक्स म्हणून जगभर ओळखला जातो. आणि त्यातूनच त्यांनी आपला एक खूप शक्तिशाली सिद्धांत जगासमोर मांडला. स्किनरनी या सिद्धांताला नाव दिलं ऑपरंट कंडिशनिंग. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे काही करतो, म्हणजे आपलं जे वर्तन आहे, ते त्याच्यानंतर काय घडतं, म्हणजे त्याचे परिणाम काय होतात, यावर अवलंबून असतं. पण हे चक्र नक्की चालतं कसं पाहूया. हे बघा, ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. एक वर्तुळ आहे असं समजा. आधी कोणतं तरी वर्तन घडतं, त्या वर्तनाचा काहीतरी परिणाम होतो आणि तोच परिणाम ठरवतो की ते वर्तन भविष्यात परत करायचं की नाही. म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की परिणामात सगळं ठरवतो, तोच किंग आहे. बरं, मग आता हे तर कळलं की परिणामच वर्तन कंट्रोल करतात. मग एक शिक्षक म्हणून आपल्या हातात कोणती हत्यारं आहेत, म्हणजे आपण कोणती साधनं वापरू शकतो? स्किनर आपल्याला यासाठी 4 मुख्य हत्यारं देतात. यातली 2 मुख्य साधनं म्हणजे एक रिइन्फोर्समेंट, ज्याला आपण बळकटीकरण म्हणू, जे कोणतंही चांगलं वर्तन वाढवतं, आणि दुसरं पनिशमेंट म्हणजेच शिक्षा, जी नको असलेलं वर्तन कमी करते. एक गोष्ट महाटेट परीक्षेसाठी अगदी लक्षात ठेवा, स्किनरनी नेहमीच शिक्षेपेक्षा बळकटीकरणाला जास्त महत्त्वाचं मानले. त्यांच्या मते ते जास्त प्रभावी ठरतं. आता हे जरा नीट समजून घेऊया, कारण इथेच जास्त गोंधळ होतो. आधी बळकटीकरण बघू. ह्यात पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी चांगलं ॲड करणं किंवा जोडणं. जसं की मुलाने उत्तर बरोबर दिलं की त्याला शाबासकी देणं किंवा एक स्टार देणं. आता नेगेटिव्ह म्हणजे एखादी त्रासदायक गोष्ट काढून टाकणं. समजा मुलगा अभ्यास करत नाही म्हणून तुम्ही सारखी त्याच्यामागे भुणभुण लावता. ज्या दिवशी तो अभ्यास पूर्ण करेल त्या दिवशी तुम्ही ती भुणभुण बंद कराल. म्हणजे ती त्रासदायक गोष्ट काढून घेतल्यामुळे तो अभ्यास करायला शिकेल. बघा, दोन्ही प्रकारांमध्ये चांगलं वर्तन वाढलंच. आता शिक्षेचं पण तसंच आहे. पॉझिटिव्ह पनिशमेंट म्हणजे काहीतरी त्रासदायक गोष्ट देणं, जसं की वर्गात मस्ती केली म्हणून 2दा गृहपाठ लिहायला लावणं. आणि नेगेटिव्ह पनिशमेंट म्हणजे त्याची आवडती गोष्ट काढून घेणं, जसे की गृहपाठ केला नाही म्हणून खेळायची वेळ कमी करणं किंवा त्याचा मोबाईल फोन काढून घेणं. दोन्हीचा उद्देश एकच आहे, नको असलेलं वर्तन थांबवणं. ही संकल्पना तर प्रत्येक शिक्षकासाठी खूपच महत्त्वाची आहे, नाही का? तुम्ही तुमच्या वर्गात किंवा मुलांना शिकवताना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटचं कोणतं उदाहरण वापरता? आम्हाला कमेंटमध्ये एक उदाहरण नक्की लिहून सांगा. चला, आता हा सिद्धांत थेट आपल्या वर्गात कसा वापरायचा ते पाहूया. जे सगळेजण महाटेटची तयारी करत आहेत, जे लवकरच शिक्षक होणार आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं किती आणि कसं उपयुक्त आहे? अरे, याचा वर्गातला उपयोग तर प्रचंड आहे. विद्यार्थ्यांचं वर्तन सुधारायचंय, हे वापरा. त्यांना स्टार चार्ट्स देऊन प्रेरणा वाढवायची आहे, हेच तंत्र. वर्गात शिस्त लावायची आहे, नियम आणि बळकटीकरण वापरा. आणि हो, जे विद्यार्थी थोडे हळू शिकतात ना, त्यांच्यासाठी तर हे तंत्र म्हणजे वरदानच आहे. कारण प्रत्येक छोट्या यशासाठी त्यांना लगेच प्रोत्साहन मिळतं आणि त्यांचा आत्मविश्वास दुपणावतो. आणि एखादी अवघड गोष्ट शिकवण्यासाठी शेपिंग नावाचं एक जबरदस्त तंत्र आहे. ही स्लाईड तेच दाखवतेय. बघा, विद्यार्थ्याने पहिल्याच दिवशी एकदम परफेक्ट निबंध लिहावा अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्याऐवजी शिक्षक लहान लहान टप्प्यांना प्रोत्साहन देतात. जसं की आधी फक्त शब्द बरोबर लिहिलेत तरी कौतुक, मग वाक्य बरोबर बनवलं की शाब्बासकी, आणि असं करत करत तो पूर्ण निबंध लिहायला शिकतो. अगदी आपण सायकल शिकवतो तसंच. आधी फक्त तोल सांभाळल्याबद्दल कौतुक, मग पॅडल मारल्यावर असं करत करत तो पूर्ण सायकल चालवायला शिकतो.
अध्यापनशास्त्रावरचे असेच अनेक महत्त्वाचे सिद्धांत आम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. त्याची एक संपूर्ण प्लेलिस्ट आहे, तिची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ झाल्यावर ती नक्की बघा हं. चला मंडळी, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, महाटेट परीक्षा विशेष. आम्ही तुमच्यासाठी मागच्या परीक्षांमधले 5 खरेखुरे प्रश्न घेऊन आलोय. बघूया आपली तयारी किती झाली आहे. चला उत्तरं कमेंट करायला तयार व्हा. आणि हा आहे आपला पहिला प्रश्न. ऑपरेंट कंडिशनिंगमध्ये मुख्य भर कशावर असतो? चेतक, प्रतिसाद, परिणाम की प्रतिक्षिप्त क्रिया? तुमचं उत्तर ए, बी, सी की डी? कमेंटमध्ये टाईप करा पटकन. ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. परिणाम हा संपूर्ण सिद्धांत वर्तनानंतर काय घडतं यावरच अवलंबून आहे. हाच तर पॅव्लॉवच्या क्लासिकल कंडिशनिंगपेक्षा मुख्य फरक आहे, कारण तिथे वर्तनाच्या आधी येणाऱ्या चेतनेवर म्हणजे स्टिम्युलसवर भर दिला जातो. चला प्रश्न दुसरा. ही अगदी मूलभूत संकल्पना आहे. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे नेमकं काय? येऊ द्यात उत्तरं. बरोबर उत्तर आहे बी, बक्षीस देणे. आठवा, पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी जोडणे आणि रिइन्फोर्समेंट म्हणजे वर्तन बळकट करणे. म्हणजेच वर्तन वाढवण्यासाठी आपण एखादं बक्षीस जोडतो. पर्याय ए आणि डी हे शिक्षेशी संबंधित आहेत आणि सी हे एक्स्टिंक्शन नावाचं वेगळं तंत्र आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे खुद्द B.F. स्किनर यांच्याबद्दल. कोणता प्रयोग त्यांच्या नावाने ओळखला जातो? याचं उत्तर आहे बी, स्किनर बॉक्स. पॅव्लवने कुत्र्यांवर प्रयोग केला होता, तर कोहलरने चिंपांजींसोबत काम केलं. महाटेट परीक्षेसाठी स्किनर यांचं नाव स्किनर बॉक्सशी जोडून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चौथा प्रश्न आपण नुकत्याच चर्चा केलेल्या एका व्यावहारिक तंत्रावर आहे. शेपिंग म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे सी, टप्प्याटप्प्याने शिकवणे. आठवतंय ते निबंधाचं उदाहरण? अंतिम ध्येय गाठण्यासाठी तुम्ही लहान लहान टप्प्यांना म्हणजे शब्द, वाक्य यांना बक्षीस देता. या सिद्धांतानुसार कोणतंही नवीन कौशल्य शिकवण्याचा हाच तर पाया आहे. आणि हा आपला शेवटचा प्रश्न. यात खूप जण गोंधळतात. नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? जरा काळजीपूर्वक विचार करून उत्तर द्या. याचं अचूक उत्तर आहे बी, त्रासदायक गोष्ट काढून टाकणे. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट ही शिक्षा नाही. नेगेटिव्ह कारण काहीतरी काढून घेतलं जातंय आणि रिइन्फोर्समेंट कारण त्यामुळे वर्तन वाढतंय. जसं की गाडीत सीटबेल्ट लावल्यावर तो कर्कश आवाज बंद होतो. तो त्रासदायक आवाज निघून गेल्यामुळे आपण सीटबेल्ट लावण्याचं वर्तन वाढवतो. हा प्रश्न पात्रता परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो. वाह, खूप छान. आपण ते बॉक्समधलं रहस्य उलगडलं, वर्तन बदलण्याची हत्यारं कोणती ते शिकलो आणि परीक्षेतील प्रश्नांनाही सामोरे गेलो. मग ह्या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? हे सगळं स्किनर यांच्या एका वाक्यात सामावलेलं आहे. विद्यार्थ्याचं वर्तन हे त्याला मिळणाऱ्या परिणामांवर अवलंबून असतं. याचाच अर्थ एक शिक्षक म्हणून आपल्या हातात खूप मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनाला योग्य परिणाम जोडून आपण एक सकारात्मक शिकण्याचं वातावरण तयार करू शकतो. तुमची तयारी अजून चांगली व्हावी यासाठी आजच्या सगळ्या महत्त्वाच्या नोट्सची PDF आणि एक खास क्विज आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती नक्की सोडवा. हा व्हिडिओ खरंच उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, मराठी वर्गाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा विचार. स्किनरची ही साधनं खूप शक्तिशाली आहेत यात शंका नाही, पण यांचा वापर करताना आपण तो समतोल कसा साधणार, जेणेकरून आपण फक्त बक्षिसांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी नाही, तर ज्ञानासाठी, शिकण्याच्या आनंदासाठी धडपडणारे विद्यार्थी घडू शकू, यावर नक्की विचार करा. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.